कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. तुमचं माहेरचं नाव आशा प्रबोध भोसले. आणि सासरचं स्वराज समीर सावंत. तुमचं माहेरचं नाव सारिका रामचंद्र दरडे आणि सासरचं नाव सौभाग्यवती सारिका सुशांत मसूरकर. माझं माहेरचं नाव प्रियंका अंगुजी मिराशी आणि सासरचं नाव प्रियंका वैभव लाड. लाड हां. शाळेतच केले. बोला. माझं माहेरचं नाव सुप्रिया राजाराम भोवट. सासरचं नाव सुप्रिया प्रसाद भाटकर. माझं माहेरचं नाव प्रगती अंकुश ठुकरुल आणि सासरचं नाव प्रगती स्वप्नील चव्हाण. माझं नाव तृप्ती दत्ताराम कदम माहेरचं आणि सासरचं तृप्ती प्रशांत लाड. बघा इथे पण लाड झाले. तुमचं अरेंज मॅरेज झालं लव्ह मॅरेज. तरी एवढ्या लांब गेला बदलापूरला? शाळेतच झालं? नाही, पहिले भांडुपला होतो ना आम्ही एकत्रच क्लासमध्ये. अभ्यास केला खूप. मग काय झालं क्लासला? जुळलं. कसं कसं? असंच एकमेकांना बघत राहिलो. तुम्ही ते पुस्तकात नाही बघितलं? जेव्हा नाही, पुस्तकात पुस्तकात पण बघितलं. मग त्यांनी प्रपोज वगैरे केला कुठे केला प्रपोज? क्लासमध्येच. वर्गातच? नाही, वर्गात नाही, बाहेर केला. पण कसं कसं? म्हणजे मला भेटले वगैरे आणि बोलले की आवडते म्हणून. अरे वा, हे माहित नव्हतं तुम्हाला आधी? माहित नव्हतं. मग नंतर मग मी 2-3 दिवस बोली सांगते म्हणून नंतर मग सांगितलं. काय 2-3 दिवस काय विचार केला? म्हणजे असंच विचार केला काय करू, हा बोलू की नको. पण तो आवडत होता ना? हा मनात होता. का 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 मनात का होता तुमच्या? नाही, शांत स्वभावाचा होता. अच्छा. जास्त असं बोलणं पण नसायचं मुलींशी. मुलींशी? हा. अच्छा, म्हणजे तुमचा क्रायटेरिया की इतर मुलींशी न बोलणारा पाहिजे. हा. हा, मग तो नव्हता बोलत. हा, म्हणून होता बोलत तो. मग आता शांत- बोलतो? नाही, आता पण नाही बोलत. फक्त माझे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्याशी बोलतो. आणि काय करतात ते? आता जॉबला आहेत. पण तिथे फक्त पुरुषच आहेत? नाही, आहेत लेडीज. अरे मी आपला विचार एवढा का कंठ दाटून आला तुमचा? नाही, लेडीज पण आहेत पण जास्त नाही बोलत. हे तुम्हाला काय माहिती ऑफिस मध्ये? नाही माहिती, तेवढा विश्वास आहे नाही, बघा. विश्वास आहेच हो, पण तिथे बोलत नाहीत हे तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता? म्हणजे आता झालेत ना तेवढी वर्ष, 10 वर्ष झाली आहेत आम्हाला. मग त्यामुळे आहे तेवढं ओळखून तुम्ही त्यांना. त्यांचा मोबाईल वगैरे तपासता का? हा, नाही, मी आपला सहज विचार- नेहमी चेक करते. बापरे, काय टेन्शन आहे भांडूप मध्ये. तुमचं कसं काय? अरेंज मॅरेंजेस आहे. जमलं कसं मग लग्न? जमलं म्हणजे ह्यांची मामी आहे ना तर ती माझी ताई लागते. अच्छा, अच्छा. असं आपलं कहाणी माझं लव्ह मॅरेज आहे. कितवी? कितवीत असं नाही, म्हणजे शाळेत ओळखून होती त्यांना. ओळखून होती? हां, म्हणजे त्यांना माहित होतं ओळखून आहात त्यांचं. तुम्ही? हां. हो ना? तुम्हाला कुठे प्रपोज केलं ते? भांडुपलाच. भांडूपला कुठे हो, एवढी ठिकाणं आहे? आम्ही भांडुपला म्हणजे इथेच आलेलो हिरानंदिनी गार्डनला. म्हणजे पवईला? हा, हा. भेटलेले भांडुपला आणि तिथून 2 जण एकत्र हिरानंदिनी आलेलो. मग तिकडे त्यांनी मग लगेच होकार दिला तुम्ही? हो, कारण अगोदरपासून बोलत होतो ना आम्ही, हा हा. त्यामुळे मला पण म्हणजे काय? प्रेम होतं थोडंफार. हा, थोडं होतं, फार नाही. आता फार झालं. हा, किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली. आपलं कसं काय? बाकी कॉलेजची मैत्रीण होती ना. मैत्रीण होती? हा, तिचा भाऊ. पण मग मैत्रिणीला माहिती होतं हे? हा, तिनेच तर सेटिंग. नंदेनेच सेटिंग लावली? हो काय? सेटिंग मस्त आहे. तुम्हाला प्रपोज किती केलं? नाही, नंतरला केला. भरपूर 2 वर्ष मैत्री होती आमची. त्याच्यानंतर त्यांनी प्रपोज केलं. कुठे कुठे? भांडूपमध्ये. कुठे स्पॉट सांगा मला भांडूप मध्ये. भांडूप स्टेशन. स्टेशन काय रोमॅन्टिक ठिकाण आहेत नाही? भांडूप स्टेशनला गर्दी नसते? असते भरपूर. मग त्याच्यात कसं काय म्हणजे प्रपोज आमचं केलं? कॉलेज तिकडेच असायचं ना, तेव्हा तो आलेला होता. म्हणजे आमचं कॉलेज सुटताना सुट्टाना आला होता तेव्हाच तिथे प्रपोज मारले. आणि अडकला. सुट्टाना आला आणि अडकला ना? हो. हा? आता कसा आहे स्वभाव, कसा आहे? भांडखोर पण आहे, शांत पण आहे. तुमच्याशी भांडतात आता? आहे. मग त्या बहिणीला पकडा ना तिच्या, हा, ज्यांनी सेटिंग लावली त्यांना. तुमचं कसं काय हो? अरेंज मॅरेज हा, कसं? बघायला आलेले, नेमकं बर्थडेच्याच दिवशी बघायला आले. तुम्हाला हो. की केकला? केक बघायला नाही, मलाच बघायला तुम्हाला? आले. हो. आणि जुळलं मग. कसं काय एका दिवसात कसं काय? म्हणजे 4-5 दिवसांनी आम्ही लोकांनी होकार दिला त्यांना. का?
आवडले ना म्हणून. काय एवढं आवडण्यासारखं होतं? चांगले आहेत ते. वाढदिवसाला काय आणलं होतं? काय नाही, नंतर दिलं मला. काय दिलं तुम्हाला? चॉकलेटचा बॉक्स दिला. काय चॉकलेटवर भागवलं? आपलं कसं काय? माझ्या रिलेशनमध्येच आहेत ते. सो आमचं बोलणं चालू झालं. देन घरच्यांनी सुद्धा आमच्या एकामेक म्हणजे अरेंज पण आहे आणि लव पण आहे. सो आमचं जुळून आलं. शाळेत असताना भांडखोर कोण होतं तुमच्या 6 जणी? जास्त ही. ही जास्त आहे. नवरा काय खुश होईल आता याने नाव घेतलं तुमचं. का हो भांडा? भांडणं म्हणजे असं नाहीये, म्हणजे एखादी गोष्ट मला जर आवडली नाही मग मी भांडायची. म्हणजे आता मला जर खेळायचंय, आता माझ्याकडे जर कॅरम वगैरे आहे, मी खेळते आणि मी जर हरली तर हा. मला आवडायचं नाही. सोमटे घेऊन जायचा घरी. बरोबर. कॅरम घेऊन जायची ती. कॅरम घेऊन कॅरम जायची. घेऊन आणि जायची प्रत्येक खेळात ती जिंकायला पाहिजे. पाहिजे असं तिचं होतं. आणि जास्त गेम तर तिच्याकडेच असायचे. हा कारण माझ्याकडे गेम असायचे, म्हणजे माझं म्हणणं मी जिंकली पाहिजे. पण आता मिस्टर कसे आहेत? शांत आहेत? नाही, खूप रागिष्ट आहेत. कशामुळे झाले एवढे रागीट? स्वभावच आहे त्यांचा. पण ते कॉल शाळेत माहिती नव्हतं क्लासमध्ये. तेव्हा कळत नाही ना, लग्न झाल्यावर कळतं ना प्रॉपर कसं आहे ते. बरं रागिष्ट म्हणजे त्यांना कसं, त्यांनी जे बोलत तेच केलं पाहिजे, एवढे रागिष्ट आहेत. एवढे रागिष्ट असून तुम्ही त्यांचा मोबाईल चेक करता. तुमचं काय म्हणणं आहे? अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज? दोन्ही पण करायला पाहिजे माझ्या मते. दोन्ही कसं करणार? एकच काहीतरी होणार, लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज. माझ्या मते तर अरेंज मॅरेज. करायला पाहिजे. हा. अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज? तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मते लव्ह मॅरेज. का? कारण आधी स्वभाव थोडा कळतो त्यांचा. एक मिनिट, ह्यांना नाही कळला बघा. आपण आता तिने समजून नसेल घेतला तो स्वभाव. काय हो, हे काय ऑब्जेक्शन? वेगळी वेगळी विधान आहेत. तसं नाहीये, म्हणजे कसं राग नंतर कळतो ना माणसाचा. आधी कसं ते हा, लव्ह म्हणजे- मॅरेज मध्ये कसं ते प्रेमाने बोलणं, लग्न झालेलं नसतं ना, त्यामुळे कसं प्रेमाने प्रेमाने, हा. लाडाने असं बोलणं. आता- एकदा लग्न झालं की की कसं मग- कसं जाऊ शकत नाही कुठे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5. अजूनही लाडानीच बोलतात. होय ना? सरनेम लाड पण लाडच आहे, आहे. सरनेम सरनेम पण लाडच आहे. हो काय म्हणून इथे बघा लाड कमी झाले. लाड कमी ते झाले. मिस्टर तिच्यामुळे झाले असते रागिष्ट. ती थोडी रागिष्ट आहे ना, मग तिचा स्वभाव त्यांनी थोडा घेतला असेल. अच्छा, मैत्रिणींचं म्हणणं आहे की त्यांच्या चिडण्याला या जबाबदारी. बघा सगळ्या मैत्रिणी काय बोलतायत. आता कळलं मला. कळलं. तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज चांगलं? तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज की अरेंज? लव्ह मॅरेज चांगलं आहे. हो, का? म्हणजे आधी म्हणजे कळतं त्याबद्दल. काय बोलताय तुम्ही? इथे स्वभाव नाही कळला, तापटपणा. तो माझ्या बाबतीत झाला असं थोडाफार. हा. पण लव्ह मॅरेज मध्ये कसं कळतं थोडंफार, त्याच्या आधीच्या गोष्टी, गुण वगैरे सगळे कळतात. तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज चांगलं? नाही अरेंज मॅरेज. का हो? स्वतःच्या अनुभवानंतर इतका निर्णय बदलला तुमचा? काय कधी भांडणं झाली तर आई वडिलांचा सपोर्ट तरी असतो. इकडे सपोर्ट नसतो. आता असतो, आता असं कधी भांडणं झाली तूच केलंयस. तूच केलंयस, तूच अजून तुमच्या बाबतीत काय अरेंज मॅरेज. चांगलं? काय अरेंज? अरेंज मॅरेज चांगलं. का हो? बोला. आता ही बोलते ना की लव्ह मॅरेज मध्ये काय झालं की आई वडील म्हणजे बोलतात आपल्याला की तू केलंयस तू निस्तर. मग आता अरेंज मॅरेज मध्ये कसं काय झालं की आपण आई वडिलांकडे जाऊ शकतो. मग त्यांच्या डोक्यावरती टेन्शन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.